सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा
Shri Brahma
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जानकी जीवन स्मरण जय जय राम पवन सुत हनुमान की जय जय रघुवीर समर्थ वद नामाचे सार रसने वद नामाचे सार गोरस मधुरस इक्षुसुधारस नवरस तेहि असार रसने वदनामाचे सार बडबडसी किती करसी तू हे वेडे वेडे चार रसने वदनामाचे सार भक्त मयूर कृपाघन राघव उघडील मुक्ती द्वार रसने वदनामाचे सार कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय मंगलमूर्ती अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ वद नामाचे सार रसने वद नामाचे सार आर्याकार असणाऱ्या मोरोपंतांचा अभंग आज आपण निरूपणा करता घेतलाय वद नामाचे सार रसने वद नामाचे सार मनुष्याच्या वाणीला उपदेश केला की तू भगवंताचं नाम घे वाणीलाच उपदेश करायचं कारण काय मनाला का केला नाही कानाला का केला नाही डोळ्यांना का केला नाही वाणीला उपदेश करण्याचा विचार महाराजांनी मोरोपंतांनी केला कारण वाणी ही महत्वाची आणि या मुखानं रोज इतकी बडबड 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 होत असते त्याच वाणीनं जर भगवंताचं नाम घडलं झालं तर मनुष्याचं कल्याण आणि म्हणून वाणीला उपदेश केला तसं पाहायला गेलं तर प्रत्येक माणसाला उपदेश केला असता की बाबा भगवंताचं नाम घे कथा कीर्तन ऐक पूजा अर्चा कर आणि स्वतःच कल्याण करून घे असा उपदेश जर माणसाला केला असता तर चाललं नसतं का असं इंद्रियाला उपदेश करण्याचं कारण काय कारण महाराज म्हणतात की माणसानं त्याचा स्वभाव धर्म सोडला भगवंताची भक्ती करणं नामस्मरण करणं ज्या परमेश्वरानं आपल्याला या युगामध्ये या देहामध्ये जन्म दिला मनुष्य म्हणून जन्म दिला त्या परमेश्वराचं ऋणाईत राहायचं तर सोडा त्याचं नामही मुखात येत नाही त्याची आठवणही होत नाही म्हणून प्रत्येक इंद्रियाला वेगवेगळा उपदेश तुकाराम महाराजांनी सुद्धा असंच म्हटलं घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घारे सुख पहा विठ्ठलाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुणगान प्रत्येकाला वेगवेगळा उपदेश मग याच्यामध्ये
वाणीला पहिलं स्थान दिलं, कारण ती फार महत्वाची. महाराज म्हणतात वाणी किती महत्वाची हो, किती महत्वाची वाणी. तर वाणी विषयी बोलताना महाराज म्हणतात वाणी रसवती यस्य, वाणी रसवती यस्य भार्या पुत्रवती सती, लक्ष्मी दानवती यस्य तस्यं सफल जीवितम्. वाणी रसाळ असणं महत्वाचं. किंवा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा उपदेश करतात की वाणी कशी असायला हवी. महाराज वर्णन करतात साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, मी तुरे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मनुष्याची वाणी महत्वाची आणि म्हणून मोरोपंतांनी वाणीला उपदेश केला की वद नामाचे सार, रसने वद नामाचे सार. महाराज म्हणतात बडबडसी किती करिसी तू हे बेडे बेडे चार, रसने वद नामाचे सार. व्यर्थ बडबडण्यात वेळ घालवण्यापेक्षा भगवंताचं नाम मुखानं घ्यावं. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलः, केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजः, वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. पंढरीनाथ महाराज. वाणी ही महत्वाची आहे आणि म्हणून महाराजांनी वर्णन केलं वद नामाचे सार, रसने वद नामाचे सार. भगवंताचं नाम जे आहे ते तुम्ही मुखानं घेत चला, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. पण वाणी महत्वाची ठरली कारण माणसाचं व्यावहारिक जीवन हे वाणीवर अवलंबून असतं. वाणी जर उत्तम असेल तर व्यवहारामध्ये मनुष्याचा चरितार्थ उत्तम रीतीने चालतो. पण वाणी जर ठीक नसेल, योग्य नसेल तर लोक म्हणतात जाऊ दे, सोडून द्या याला, याचं काय मनावर घ्यायचं. वाणी अत्यंत महत्वाची आणि ही वाणी जर भगवंताच्या नामाला लावली ना तर त्याहून कल्याण. आणि म्हणून मोरोपंत म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. आमच्या महाराजांनी सुद्धा नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच सांगितलं नाही हो. महाराज वर्णन करतात की म्हणतात की तुम्ही नाम घ्या, मी तुमचा सांभाळ करीन. भावयुक्त अंतःकरणानं घेतलेलं नाम हे अतिशय महत्वाचं असतं म्हणे. का? कारण कलियुगात ते महत्वाचं. महाराज वर्णन करतात तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा, तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा, वदे वाढवी पंथ या राघवाचा. तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा, वदे वाढवी पंथ या राघवाचा. कली माझी मंदावली धर्म भक्ती, कली माझी मंदावली धर्म भक्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जानकी जीवन स्मरण जय जय राम, पवन सुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. का वर महत्वाची वाणी, का नाम महत्वाचं? कारण महाराजांनी वर्णन केलं तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा. तपश्चर्या करून महाराजांनी नाम सांगितलं. का? कारण वदे वाढवी पंथ या राघवाचा. कली माझी मंदावली धर्मभक्ती. कलियुगामध्ये धर्मभक्ती मंदावली म्हणून भगवंतानी महाराजांनी नाम सांगितलं. कारण आधीच हे कलियुग, त्यातून कलियुगाविषयी महाराज म्हणतात की हे कलियुग कसं आहे हो. प्राप्ते कलियुगे घोरे, प्राप्ते कलियुगे घोरे,
एका ठिकाणी महाराजांनी सुद्धा असं वर्णन केलंय बघा की कलियुग कसं आहे. कलियुगच वथे घे दोष सिंधूच सारा, कलियुगच वथे घे दोष सिंधूच सारा, सकल ही नरकांच्या साधनांचा पसारा, सकल ही नरकांच्या साधनांचा पसारा. असं हे कलियुग. यामध्ये काय घडेल हे महाराजांनी आधीच वर्णन करून ठेवलं. प्राप्ते कलियुगे घोरे, येणारं जे कलियुग किंवा प्राप्त जे कलियुग आहे ते घोर आहे म्हणे आणि सकल नरकांच्या साधनांचा पसारा असा आहे. यामध्ये काय होईल तर नरहा पुण्य विवर्जिता, माणसं पुण्याचं कर्म सोडून देतील. मातृपितृ कृतद्वेषा, घराघरात आई वडिलांचा द्वेष सुरू होईल. शिवाय स्त्री देवा कामकिंकरा, स्त्री ही घरची एकमेव देवता होऊन जाईल. असं कलियुग. एकदा असंच या पांडवांनी भगवान गोपाल कृष्णाला विचारलं की देवा कलियुग नेमकं कसं असणार आहे रे. कलियुग प्राप्त व्हायच्या आधीच भगवान गोपाल कृष्णांनी वर्णन करून ठेवलं कसं असणार आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये भगवंत म्हणजे माणसाच्या हातून काय काय घडेल, माणसं कशी वागतील, काय काय बघायला मिळेल, कसं घडेल, काय घडेल. आणि या कलियुगाचं संपूर्ण चित्र गोपाल कृष्णांनी वर्णन केलं. विचारलं पांडवांनी की देवा आम्हाला कलियुगाबद्दल माहिती सांगा, कसं असेल हे कलियुग. या कलियुगाबद्दल सांगताना गोपाल कृष्णांनी पांडवांना सांगितलं की तुम्ही एक काम करा म्हणे. धर्मराज कुठेतरी बाहेर गेलेले असताना भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 4 पांडव गोपाल कृष्णाला विचारतायत कलियुग म्हणजे नेमकं काय. त्यावेळेला गोपाल कृष्ण सांगतात की हे बघा त्याकरता तुम्ही माझं एक काम करा, मग मी सांगतो कलियुग म्हणजे नेमकं काय. मग गोपाल कृष्णाने काय केलं श्रोते हो, एक एक बाण एकेका दिशेला सोडला आणि प्रत्येक पांडवापैकी एकेकाला सांगितलं अर्जुना तू इकडे जा आणि या दिशेचा बाण शोध. नकुलाला सांगितलं तू त्या दिशेचा बाण शोध. सहदेवाला सांगितलं तू समोरचा बाण शोध. भीमाला सांगितलं पाठीमागचा शोध. तुम्ही बाण शोधून आणा, मग मी सांगतो तुम्हाला कलियुग म्हणजे नेमकं काय. मग मी सांगतो. 4ही पांडव निघाले. पांडवच ते अधिकारी होते, ते सुद्धा भक्त होते भगवंताचे. आणि म्हणून बाण सोडले गेले. 4ही पांडव बाण आणण्याकरता गेले. 4घांनाही बाण सापडले. पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती होती. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. अर्जुनाचा बाण प्रथम सापडला आणि ज्या ठिकाणी अर्जुनाचा बाण सापडला त्या ठिकाणी एक विचित्र परिस्थिती अर्जुनानं बघितली. काय घडलं होतं त्या ठिकाणी, एक कोकिळ उत्तम गात होता. कोकिळ गात होता पण गाणारा कोकिळ एकीकडे गातोय आणि दुसरीकडे एक मेलेल्या सशाचं मांस खातोय. कोकिळ गातोय आणि बाजूला पडलेल्या सशाचं मांस खातोय. अर्जुनाला थोडं विचित्र वाटलं. अर्जुन बाण घेऊन गोपाल कृष्णांकडे परत आला. भीमाला बाण सापडला. त्या ठिकाणी आणखीन वेगळी परिस्थिती. तिथे काय घडलं होतं तर भीमानं त्याचा बाण जिथे पडला होता तिथं 5 विहिरी बघितल्या. 5 विहिरी बघितल्या. पण या 5 विहिरींची अवस्था अशी की त्यातल्या 4 विहिरी पाण्यानं तुडुंब भरलेल्या. पाण्यानं तुडुंब भरलेल्या 4 विहिरी, पण मधली जी विहीर होती ना ती कोरडी ठणठणीत. 4 विहिरी पाण्याने भरलेल्या, मधली विहीर कोरडी ठणठणीत. नकुलाचा बाण सापडला. त्या ठिकाणी त्यानंही विचित्र परिस्थिती बघितली. तिथं काय घडलं होतं तर एका गोमातेनं नुकतंच एका बाळाला जन्म दिला होता, वासराला जन्म दिला. एका गाईनं वासराला जन्म दिला होता आणि ती गाय त्या वासराला चाटत होती. पण नकुल पाहतोय ती गाय त्या वासराला इतकं चाटते, इतकं चाटते, इतकं चाटते की चाटून 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 तिनं त्या वासराच्या अंगावरची सालच कातडीत सोलवटून निघाली. इतकं ती चाटते. विचित्र वाटलं. तोही परत आला. सहदेवाचा बाण सापडला. तिथं वेगळीच परिस्थिती. तिथं काय होतं तर एक प्रचंड मोठी अशी शिळा वरून गडगड 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 करत
सुद्धा त्या शिळेने त्या दगडाने पाडून टाकले होते. पण वरून दगड जो घरंगळ खाली येत होता, मोठा दगड शिळा, ती एका छोट्याशा रोपट्यानं थोपवून धरली होती. ज्या शिळेच्या ज्या दगडाच्या आघातानं मोठी मोठी झाडं पडत होती, तो दगड एका छोट्याशा रोपट्यानं थोपवून धरला होता, थांबवून धरला होता. ही परिस्थिती बघितली, चारही पांडव तात्काळ कृष्णाकडे आले. भगवंता, आम्हाला बाण सापडले, पण ही विचित्र परिस्थिती. तेव्हा देव म्हणाले, अरे याचंच नाव कलियुग आहे. पांडवांनो, तुम्हाला कलियुग म्हणजे काय याचं उत्तर हवं होतं ना. हेच आहे कलियुग, यालाच म्हणायचं कलियुग. पांडव म्हणाले, देवा कळलं नाही, समजून सांगा. तेव्हा देव म्हणतात, अर्जुना तू काय बघितलंस? कोकिळ गातोय आणि सशाचं मांस खातोय. तेव्हा याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये विद्वान लोकांची कमतरता नाहीये. अतिशय मोठे मोठे विद्वान, हुशार, ज्ञानी लोक जन्माला येतील कलियुगात. पण नको त्याच्या संगतीला बसून नको ते खातील, नको ते पितील, धर्म बुडवून टाकतील. हेच कलियुगात घडणार आहे. भीमाला विचारलं, तू काय बघितलंस? 4 विहिरी पाण्याने भरलेल्या आणि मधली विहीर कोरडी ठणठणीत, त्या विहिरीत पाणी नाही. गोपाल कृष्ण म्हणतात, यालाच म्हणायचं कलियुग. याचा सरळ अर्थ असा आहे की कलियुगात श्रीमंत लोकांची काही कमी नाही. कलियुगामध्ये भरपूर श्रीमंत मंडळी असतील, पण ही मंडळी इतकी कंजूस असतील की ज्याप्रमाणे या 4 विहिरी पाण्यानं भरलेल्या आहेत, पण त्यातला एखादा जरा त्या मधल्या विहिरीला देत नाहीयेत, ती कोरडी ठणठणीत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की कलियुगामध्ये श्रीमंत लोकांची कमतरता नाही. पण हे श्रीमंत लोक एवढे कंजूस असतील ना की त्यांना एखाद्याला परोपकार करावा, दान धर्म करावा इतकीही नियत नसेल. हेच कलियुग असणार आहे. नकुलाला विचारलं, तू काय बघितलंस? तो म्हणतो, महाराज भगवंता गोपाल कृष्णा, माझा बाण जिथं पडला होता ना, तिथं एक गोमाता आलेली आणि तिनं पाडसाला वासराला जन्म दिलेला. पण ती त्याला इतकं चालतीये की तिच्या अंगात, त्या वासराच्या अंगावरचं कातडच सोलवटून निघतंय. देव म्हणाले, याचंच नाव कलियुग. कलियुगामध्ये आई वडील मुलांवर इतकं आंधळं प्रेम करतील. कलियुगात आई वडील मुलांवर इतकं आंधळं प्रेम करतील की जसं ती गाय त्या वासराला चाटते, गायीनं वासराला चाटणं हे तो वात्सल्य आहे. पण ते वात्सल्य इतकं जिवारी जात आहे की वासराच्या अंगावरची कातडी सोलवटून निघते. आणि म्हणून कलियुग हे असंच असणार आहे. या कलियुगामध्ये लोक आपल्या मुलाबाळांवर इतकं वेडं प्रेम करतील की त्या प्रेमापोटी पिढीच बर्बाद होऊन जाईल, मुलं बिघडून जातील, इतकं आंधळं प्रेम करतील. हेच कलियुगात घडणार आहे. सहदेवाला विचारलं, तू काय पाहिलं? तर म्हणे, मी पाहिलं वरून प्रचंड मोठी शिळा गडगडत येत होती, मोठी मोठी झाडं तिने पाडून टाकली होती, पण एका छोट्याशा रोपट्यानं ती शिळा थांबवून धरली होती. देव म्हणतात, हेच घडणार आहे कलियुगामध्ये. कलियुगात माणसाचं चारित्र्य टेकडीसारखं उंच असेल, चारित्र्य उंच असेल, ज्ञानी लोकांचं चारित्र्य उंच असेल, पण अशा एका क्षणाला ते असं सटकन घरंगळत खाली येईल की कधी होत्याचं नव्हतं होऊन जाईल, कळणार नाही. आणि त्या वेळेला त्या झाडानं, त्या छोट्याशा रोपट्यानं हे शिळा थांबवून धरली होती. याचा अर्थ असा आहे की हेच कलियुगात घडणार आहे. कलियुगामध्ये लोक धर्म बुडवायला निघतील. आपला देव, देश, धर्म याबद्दल लोकांच्या मनात कोणतीही भावना निर्माण होणार नाही. मी आणि माझं घर इतक्या छोट्या मनस्थितीची लोक असतील आणि यामुळे आपल्या देव, देश, धर्माबद्दल त्यांना कोणतंही आदर किंवा अभिमान राहणार नाही. पण त्यामध्ये असे काही छोटे लोक असतील की ज्या छोट्या लोकांना आपल्या देव, देश, धर्माबद्दल आदर असेल आणि तेच लोक आपला देव, देश, धर्म थोपवून किंवा टिकवून ठेवतील. आणि ते छोटं रोपटं हे त्या लोकांचं प्रतीक आहे जे काही थोडे लोक आहेत जे देव, देश, धर्माबद्दल आदर करणार आहेत आणि तो टिकावा म्हणून धडपडणारे. हेच कलियुगात घडणार आहे. आज सुद्धा आपण पाहतो आहोत ही कोरोना सारखी महामारी, दुष्काळ, महापूर यातून
लोकांना प्रचंड मनस्ताप होतोय. ह्या कलियुगामध्ये इतक्या अनंत घटना घडणार असताना आम्हाला तारणार जर काही असेल तर ते नाम असणारे, आणि म्हणून तुम्ही नाम घ्या असं महाराज वर्णन करतायत. आणि हे नाम घेतल्यानं काय होतं हे कळलं की त्याचं घेण्यामध्ये आणि मुखात येण्यात गोडी आणि कोडी निर्माण होईल. नाम घेतल्यानं काय होतं महाराज वर्णन करतात. काय मिळतं नामाने? नामे पाप जळे महाभय पळे शत्रु गाना चळे. नामे पाप जळे महाभय पळे शत्रु गदाना चळे. आला मृत्यू पळे भवाब्धी वितळे तो मोक्ष पायी रुळे. नामाचा महिमा श्रुती सनकळे वागीश्वरी पांगळे. ही नामे विमले वदा तुम्ही भले घ्या मुक्तीचे सोहळे. पंढरीनाथ महाराज की जय. भगवंताच्या नामाने काय होतं महाराज वर्णन करतात. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. होय मोठा मोठी सहजाची. होय मोठा मोठी सहजाची. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. संतांचे बोल मुखी घ्यावे नाम. संतांचे बोल मुखी घ्यावे नाम. हरिसी पहावे प्रेम भाव. हरिसी पहावे प्रेम भाव. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. सदा राम नाम देहि हनुमंत. सदा राम नाम देहि हनुमंत. अयासी भगवंत देत रास. अयासी भगवंत देत रास. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामाची आपळे कैवल्याची प्राप्ती. नामस्मरणानं कैवल्याची प्राप्ती होईल. नामानं पाप नाहीसं होईल. नामानं मनातली भीती नाहीशी होईल. महाराज म्हणतात तुम्ही नाम घ्या. जो आवडीनं नाम घेतो ना त्याला पाहिलं की महाराज म्हणतात माझ्या मनात आनंद उचंबळून येतो. नाम घेणारा साधक, नाम घेणारा मनुष्य बघितला की माझ्या मनात प्रेम उचंबळून येतं. आणि मग अशा साधका करता, अशा भक्ता करता काय करू आणि काय नको असं मला होऊन जातं. म्हणून महाराज वर्णन करतात की तुम्ही नाम घ्या. नामस्मरणानं साधणार नाही अशी गोष्ट नाही, पण ते नाम सुद्धा भावानं घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. जर नामात भाव नसेल ना तर काही उपयोग नाही. महाराज म्हणतात की तीर्थाला तीर्थपण, देवाला देवपण आणि भक्तीला भक्तीपण हे भाव निर्माण करून देतो. आणि ते भावानं घेतलं तरच त्याचा उपयोग होतो. तीर्थाला गेलात आणि तीर्थ मला निष्पाप करेल, माझ्यातलं पाप घालवून टाकेल, हा भाव जर मनात नसेल ना तर ते तीर्थक्षेत्र, तिथलं पाणी हे साधं पाणी. महाराज म्हणाले मी तुम्हाला नाम घेण्याचा आग्रह करतो कारण नामाने भाव निर्माण होतो. आणि भाव निर्माण झाला की भावाचं रूपांतर प्रेमात होतं, श्रद्धा भक्तीत होतं. आणि त्या श्रद्धा भक्तीनं भावानं घेतलेलं नाम हे मला आवडतं. आणि मग अशा भक्ता करता काय करू काय नको असं मला होतं. आणि म्हणून श्रोते हो, या कलियुगामध्ये
तरुण जायचं असेल, भवसागर तरुण जायचं असेल तर नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच महाराज सांगतात ना, नाम सदा बोलावे, भावे गावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. नाम हे सर्वश्रेष्ठ. महाराज म्हणतात की तुम्ही दिवसा नाम घ्या, तुमच्या उशाशी बसून रात्री मी नाम घेईन. नाम घेऊन प्रपंचाचा भार भगवंतावर सोपवा, मी तुम्हाला सांभाळीन, खात्री माझी आहे, पण तुम्ही नाम घ्या. एवी तेवी आपण बडबडण्यात वेळ वाया घालवतोच ना. मग तेच जर भगवंताचं नाम घेतलं तर या कलियुगातून भवसागर नक्की पार करता येईल. आणि अशा मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा आपल्याला भगवंत वाचवेल, आशावाद निर्माण होईल. आणि म्हणून का होईना तुम्ही नाम घ्या असं आमचे महाराज सांगतात. पूर्वरंग या ठिकाणी थांबवूया, कथा भागाकडे वळायचंय. आज नामाचं महत्व सांगणाऱ्या माझ्या महाराजांचा जन्म सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. महाराज हेच वर्णन करतात. वदनामाचे सार रसने, वदनामाचे सार रसने, वदनामाचे सार रसने. आनंदाची गोष्ट भगवंताचा माझ्या महाराजांचा जन्म सोहळा आणि आज माझाही वाढदिवस. माझा वाढदिवस महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आला. खरोखर आता स्वतःला भाग्यवान म्हणावं असं मला वाटायला लागलं. आणि ती संधी आज कीर्तनाची मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली म्हणून मी आयोजकांचे आभार मानते आणि कथेकडे वळते.
लिंगोपंताची बहु कुलकर्णी नामी लिंगोपंताची बहु कुलकर्णी नामी विठ्ठलाची हरिकाभक्ती नामी विठ्ठलाची हरिकाभक्ती नामी लिंगोपंताची बहु कुलकर्णी नामी लिंगोपंताची बहु कुलकर्णी नामी विठ्ठलाची हरिकाभक्ती नामी शुद्ध भक्तीचा वासांतरात शुद्ध भक्तीचा वासांतरात शुद्ध वेदांची वासवती शुद्ध वेदांची वासवती शुद्ध वेदांची वासवती गोंदवले नावाचं छोटस खेडेगाव आणि या छोट्याशा खेडेगावामध्ये लिंगोपंत नावाचे सात्विक सद्गुरू असत. आडनाव भुगरदरे पण कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं म्हणून सगळे जण कुलकर्णी म्हणायचे. अतिशय सात्विक असे हे गृहस्थ. लाभलेली पत्नी राधाबाई नावाची, तीही अतिशय सात्विक, विठ्ठलाचे भक्त, निस्सीम भक्त. आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला नित्य नियमानं पंढरीला जावं, भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, एकादशीचा उपवास, द्वादशीचं पारण करून माघारी गोंदवल्याला यावं, अखंड मुखानं भक्ती करावी. कुलकर्ण वृत्ती वतन असल्यामुळे गावातली कामं करणं, तंटे बखेडे सोडवणं, जमिनी जुमिनीची कामं करणं हे सारं काही चालायचंच. पण याबरोबर परोपकार करणं, लोकांची मनापासून विचारपूस करणं, त्यांची काळजी घेणं, यामुळे गावातल्या सगळ्यांना लिंगोपंत आणि राधाबाई अगदी आई वडिलांसारख्या वाटायच्या. अशा या लिंगोपंत आणि राधाबाईंच्या पोटी रावजी नावाचं पुत्ररत्न. पण लिंगोपंत आणि राधाबाई जेवढ्या सात्विक होत्या, भगवंताची भक्ती करणाऱ्या होत्या, सारा काही संसार प्रपंच सांभाळून भगवंताची भक्ती करणाऱ्या होत्या, त्याच्या विरुद्ध रावजी हे अतिशय विरागी, विदेही, विरक्त होते. लिंगोपंतांच्या विषयी असं म्हटलं जायचं की नाथांसारखी शांती लिंगोपंतांमध्ये होती. ज्ञानोबांसारखं ज्ञान होतं आणि तुकारामांसारखी भक्ती होती. भक्ती उत्तम, मनापासून नाम घ्यायचे. रावजी मात्र विरागी, विदेही, विरक्त होते. लिंगोपंत आणि राधाबाईंनी अत्यंत थाटामाटामध्ये रावजीचा व्रतबंध सोहळा पार पाडला. आपलं हे कुलकर्णी वृत्ती वतन आपल्या मुलानं चालवावं अशी लिंगोपंत राधाबाईंची इच्छा. पण हा मुलगा मात्र विरागी, विदेही, विरक्त. वार्धक्याकडे झुकलेले लिंगोपंत जसं वय पुढे जायला लागलं तस थकायला व्हायला लागलं आणि मनामध्ये विचार यायला लागला की माझी ही पंढरीची वारी कोण बरं पुढे पुढे करी, किंवा आता मला पंढरपूरला जायला होईल की नाही याबद्दल शंका मनामध्ये यायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये विरागी, विदेही असणारे हे रावजी यांचा विवाह करून द्यावा असा मनामध्ये विचार आला आणि लिंगोपंत आणि राधाबाईंनी रावजींचा उत्तम थाटामाटात विवाह पार पडला. अतिशय थाटामाटात असा हा विवाह सोहळा लिंगोपंत आणि राधाबाईंनी केला. गावालाही आनंद झाला. मिळालेली सूनबाई स्नुषाची होती ती अतिशय प्रेमळ होती. नाव गीता, पण सगळेजण गीता माऊली म्हणायचे. विवाह झाला थाटात राव
अतिशय लाडकी अशी ही सून गीता सासू सासऱ्यांची तर आवडती होतीच, पण गावातल्या लोकांचीही आवडती होती. जसं राधाबाई गावातल्या लोकांवर चौकशी करायच्या, कुणाचं काही दुखलं खुपलं स्वतःहून जाऊन पाहायच्या, तसंच गीता माऊली सुद्धा गावामध्ये कुणाला काही दुःख संकट आलं की पहिल्यांदा धावत जायच्या. अत्यंत परोपकारी असणारी ही मंडळी, लिंगोपंत आणि राधाबाईंची चाललेली पांडुरंगाची भक्ती. पण आता मात्र वारी होईल की नाही ही शंका मनात. वार्धक्याले लिंगोपंतासी, वार्धक्याले लिंगोपंतासी, आता पंढरीची वारी ही कैशी. मनामध्ये विचार यायला लागले की माझी वारी कशी होईल. रात्र रात्र तळमळायला लागले आणि आता माझ्याच्यानं वारी होणार नाही, मग मला पांडुरंगाचं दर्शन कसं होईल ही शंका मनात असताना एका रात्री लिंगोपंतांना भगवंत पांडुरंगाने दृष्टांत दिला की आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे आलात, आता तुम्हाला वार्धक्यामुळे येणं शक्य नाहीये, खंत करून घेऊ नका. मी प्रसन्न आहे तुमच्यावर. तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा या साऱ्याच्या बळावर मी स्वतः तिथं येईन. येतो आहे तेव्हा तुम्ही एक काम करा, शेतामध्ये मागच्या बाजूला खणून बघा, त्या ठिकाणी मी सापडेन. सांगितलं, दृष्टांत दिला आणि लिंगोपंत खडबडून जागे झाले. गावातल्या काही पंच मंडळींना बोलावलं की असं मला दृष्टांत झालाय, काय करायचं. लिंगोपंतांचा अधिकारही मोठा होता, भगवंताची भक्ती श्रेष्ठ होती आणि त्यामुळे लोकांनी त्यांना साथ दिली आणि शेतामध्ये त्या ज्या ठिकाणी दृष्टांत दिला होता त्या ठिकाणी येऊन खडून पाहिलं. आणि श्रोते हो, प्रत्यक्ष पांडुरंग लिंगोपंत आणि राधाबाईंच्या भक्ती प्रेमा खातर त्या ठिकाणी प्रकट झाले. आले, मूर्त्या सापडल्या. लिंगोपंतांना परमानंद तर झालाच, पण गोंदवल्यातल्या सर्व लोकांना परमानंद झाला. अतिशय थाटामाटामध्ये त्या गोंदवल्यामध्ये या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. आता मात्र गीताई, रावजी, लिंगोपंत, राधाबाई या सगळ्यांचा वेळ या भगवंताच्या भक्ती मार्गात जायला लागला. उत्तमसा व्यवहार सारं काही सांभाळून, म्हणजे कर्मयोग जो गीतेतला सांगितलाय तो उत्तम रीतीनं सांभाळून भक्तियोग सुद्धा उत्तम रीतीने ही मंडळी सांभाळत होती. पूजा अर्चा, भजन, नामस्मरण यामध्ये दिवस चाललेले होते आणि अशा पद्धतीनं ही भक्ती फलद्रूप व्हायला लागलेली होती. लिंगोपंत राधाबाईंना आनंद होत होता आणि करता 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 या मंदिरामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम रोज व्हायला लागले. गीता माऊलींच्या मनातली भक्ती आणखीनच दृढ व्हायला लागली. गावात आता गीता माऊली म्हणून सारी जण त्यांना ओळखायला लागली आणि करता करता फुलं वाटायला घ्या आणि करता करता उत्तमसा भक्ती योग आणि कर्मयोग चालू असताना लिंगोपंत आणि राधाबाईंच्या कानावर बातमी आली की गीता माऊलीसी गर्भरा गिलासे, गीता माऊलीसी गर्भरा गिलासे, रामायण महाभारत वाचावे ऐसे.
दासबोध पारायण आरंभ झाला बहुत सुख वाटे अंतरी जीवाला मंगलमूर्ती मोरया. अतिशय परमानंद झाला. गीता माऊली गर्भवती हे कळल्यावरती लिंगोपंत आणि राधाबाईंना तर सुनेला कुठे ठेवू कुठे नको असं झालं. रावजी विरागी विदेही होते, पण आता मात्र या बातमीनं साऱ्या गोंदवले गावाला आनंद झाला. गोंदवल्याची माऊली म्हणून सगळं गोंदवले गाव आता गीता माऊलींची काळजी घ्यायला लागलं. दिवसामागून दिवस जायला लागले आणि आता मात्र प्रत्येक महिन्याचे विधी लिंगोपंत रावजींनी उत्तम रीतीने पार पाडले. अगदी चोर ओटी पासून आवळी भोजन, नाणी भोजन, केळी भोजन, जे काही प्रकार किंवा विधी परंपरा आपल्याकडे आहेत त्या साऱ्या काही उत्तम चालू झाल्या. दरम्यानच्या काळामध्ये संभाजी महाराज नावाचे एक सद्ग्रस्त हनुमान मंदिरामध्ये आलेले होते. त्यावेळेला भगवंत म्हणजे गीता माऊलींनी त्यांचंही दर्शन घेतलं आणि आशीर्वाद प्राप्त करून घेतले. असाच काही दिवसामागून दिवस चाललेले असताना कुणी एक बैरागी गोंदवल्यामध्ये महाराजांच्या म्हणजे लिंगोपंतांच्या घराबाहेर आले. हातात चिमटा घेतला, भिक्षांदेही म्हणून पुकारा केला. गीता माऊली भिक्षा वाढायला आल्या. गीता माऊली गर्भवती होत्या, भिक्षा वाढायला आल्या. गीता माऊलींकडे पाहिल्यानंतर त्यांना पाहिल्यावर ते महाराज हातातला चिमटा वाजवून म्हणतात, तू यहाँ छुपा है, मैं तुझे जमाना ढूंढ रहा हूं. आतमधल्या महाराजांना त्यांनी जणू काही पाहिलंच होतं, म्हणून ते महाराज म्हणतात, तू यहाँ छुपा है मेरे लाला, मैं तुझे किधर किधर नहीं ढूंढा. आशीर्वाद दिला आणि ते महाराजही निघून गेले. करता 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 मासा मागून मास जायला लागले. मासा मागुनिया मास जात होते, मासा मागुनिया मास जात होते, परोपकारार्थ दीन जात होते. मासा मागुनिया मास जात होते, परोपकारार्थ दीन जात होते. बहुत थंडीचा माघ मास होता, बहुत थंडीचा माघ मास होता, द्वादशीचा दिन भागवत होता, द्वादशीचा दिन भागवत होता, द्वादशीचा दिन भागवत होता. मासा मागून मास जायला लागले. 7वा महिना लागला. डोहाळे विचारायला लिंगोपंत आणि राधाबाई आल्या. श्रोते हो, डोहाळे पण काय लागले होते गीता माऊलींना. आजकाल आम्हाला पिझ्झा आणि बर्गर खायचे डोहाळे लागतात. अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे, सिनेमाच दाखवायला नाही असे डोहाळे आजकाल लागतात. पण गीता माऊलींना डोहाळे लागले. रामायण वाचावं, महाभारत वाचावं, दासबोधाचं पारायण करावं इच्छा निर्माण झाली. डोहाळे लागले आणि लिंगोपंतांनी एक पुरोहितच बोलावले. रोज गीता माऊलींना ते दासबोधाचं पारायण आणि ते वाचन करण्याकरता उत्तमसे पुरोहित बोलावले आणि हे या दासबोध वाचनाच्या पारायणाला पण सुरुवात झाली. एक दिवस पुढे सरायला लागला. 7वा महिना संपला, 8वा संपला, 9वा लागला आणि तो माघ मास होता. भरपूर थंडी होती गोंदवल्यामध्ये. आधीच गोंदवल्यात किती थंडी असते आपल्याला माहितच आहे. खूप कडाक्याची थंडी पडलेली होती. माघ मास होता आणि आता काही दिवसातच कानावर बातमी येईल म्हणून आधीच लिंगोपंत आणि राधाबाईंनी उत्तमशी सज्जता करून ठेवलेली होती. उत्तम प्रसूती गृह असं सजवलेलं होतं. अगदी मातीचा गिलावा वगैरे काढून भिंती वगैरे सारवून घेऊन छानशी सुबक अशी रंगावली चित्र त्यावर काढून प्रसूती गृह रंगवून ठेवलं होतं. शिवाय येणार म्हणजे कुशल सुईणी आमंत्रित करून बोलावून ठेवलेल्या होत्या. कधीही वेळ लागली तर तात्काळ आलं पाहिजे म्हणून उत्तमशी सुसज्जता केलेली होती. भगवान पंढरीनाथांचं नाम चालू होतं, भक्ती चालूच होती. आता मात्र
वाट लिंगोपंत आणि राधाबाई पाहत होते की बाळाच्या जन्माची. करता 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 9वा महिना लागलेला आणि अशा वेळेला गीता माऊलींच्या चेहऱ्यावर उत्तम तेज होतं. रामायण महाभारत दासबोध हे चालूच होतं आणि अशामध्ये कुशल सुईणी सुद्धा बोलावून ठेवलेल्या होत्या आणि करता 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 आणखीन काही दिवस पुढे गेले. गीता माऊलींना छान चेहऱ्यावर तेज आलेलं. लिंगोपंत आणि राधाबाई सतत पांडुरंगाचं नामस्मरण करतायत की बाबा सुनेचं ती प्रसूती उत्तम व्हावी म्हणून सतत पांडुरंगाचा धावा चाललाय. कटी हात ठेवी तटी भीवरेच्या, कटी हात ठेवी तटी भीवरेच्या, पदद्वंद्व जोडी वरी विटेच्या, पदद्वंद्व जोडी वरी विटेच्या, उभाने करागे अशा त्या घरीला, उभाने करागे अशा त्या घरीला, नमस्कार माझा रुक्मिणी विठ्ठलाला, पंढरीनाथ महाराज की जय. दिवसामागून दिवस चाललेले. माघ मासातली एकादशी उजाडली श्रोते हो. एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये ठरल्याप्रमाणे भजनाचे वगैरे कार्यक्रम चालू झाले आणि करता 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 या एकादशीला भजनाला रंग चढलेला आणि लिंगोपंत राधाबाई मनापासून भगवंताचं नाम घेतात. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अखंड अखंड असं नाम चाललेलं. एकादशीचा दिवस संपत चाललेला आणि मध्यरात्र, एकादशीची मध्यरात्र उजाड आली आणि या मध्यरात्रीपासूनच या गीता माऊलींना प्रसूती वेदना सुरू झाल्या. भजन चालू होतं, गीता माऊलींना प्रसूती वेदना सुरू झाल्या हे सांगण्याकरता एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि ही बातमी वाऱ्यासारखी गोंधवल्यात पसरली. सगळ्या स्त्रिया टपून बसल्या होत्या बालकाची वार्ता ऐकण्याकरता आणि या साऱ्या स्त्रिया कधी बातमी कानावर येते याचा विचार करीत असतात. श्रोते हो, प्रसूती वेदना सुरू झाल्यात हे लिंगोपंतांना कळलं तर मग मात्र लिंगोपंतांनी सांगितलं आता भजन थांबवायचं नाही. आता रात्री द्वादशीला म्हणजे एकादशीची मध्यरात्र उलटून गेलेली पण आता मात्र भजन थांबवायचं नाही असं लिंगोपंत राधाबाईंनी ठरवलं आणि एकादशी संपत आली, द्वादशी उजाडली. माघ मासातील शुद्ध पक्ष होता, माघ मासातील शुद्ध पक्ष होता, माघ मासातील शुद्ध पक्ष होता, द्वादशी आदिल भाग्यवंत होता, द्वादशी आदिल भाग्यवंत होता. रवी उदयाला आणि वार्ता, रवी उदयाला आणि वार्ता, माया दिखाई हरे सोना, माया दिखाई हरे सोना, माया दिखाई हरे सोना. माघ मासातील द्वादशीचा दिवस उजाडला. सूर्योदयाची वेळ होत असताना या द्वादशीच्या दिवशी माय गीता माऊली यांनी सुपुत्राला जन्म दिला. तो दिवस कोणता होता? तोच आजचा हा परमभाग्याचा दिवस. एक मिनिट हा, फुलं उधळायची नाहीत, देवाच्या पायावर ठेवायची. एक ताटली घ्या, त्याच्या सगळी फुलं म्हणजे महाराजांच्या पायाशी ती सगळी फुलं आपण ताटामध्ये गोळा करू आणि मग चरणाशी वाहूया. श्लोक म्हणायचा आणि पुष्पवृष्टी करायची. माघ मास शुद्ध पक्ष, माघ मास शुद्ध पक्ष, रवी उदयाची वेळ साक्ष, माघ मास मध्य पक्ष शुद्ध
पक्ष रवी उदयाची मिळे साक्ष द्वादशी गगनी गंधर्व यक्ष वर्षाव करती पुष्पांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया राम 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 सीताराम सीताराम प्रसूतिगृहामध्ये या स्त्रियांनी बाळाला न्हायला घालायला एकच गर्दी केली आणि साऱ्या जणी न्हाणी म्हणायला लागल्या. उत्तम सोपस्काराने बाळाला न्हाणी घालायला सुरुवात झाली. आपण सुद्धा बाळाला न्हाणी घालतोय. मी वापरला नाही. बाळाला न्हाणी आपण म्हणूया. या ठिकाणी न्हाणी घातली जाते. नाणी नाणी त्याने वळाते नाणी 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 आणि किती भागते गुणवाणी आणि किती भागते गुणवाणी आणि नाणी त्याने वळाते नाणी 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 त्याने वळाते नाणी सगळ्या स्त्रिया बाळाला न्हाणी म्हणायला लागल्या. चला सख्यानो चला ग बाई बाई चला सख्यानो चला चला सख्यानो चला ग बाई बाई चला सख्यानो चला घालूया सद्गुणी बाळाला घालूया सद्गुणी बाळाला चला सख्यानो चला ग बाई बाई चला सख्यानो चला चला सख्यानो चला ग बाई बाई चला सख्यानो चला घालूया सद्गुणी बाळाला घालूया सद्गुणी बाळाला.
जमलेल्या सगळ्या स्त्रियांनी गोविंद गोपाळ करून बाळाला पाळण्यात घालण्याची गडबड केली. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, राम घ्या कोणी श्याम घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, पाळण्यात घेऊन उत्तमशी रेशमाची दोरी हातामध्ये घेऊन गीता माऊलींनी पाळण्या म्हणाला. चालला असे पाळण्याचा तांडव मोठा चालला असे, नाव बाळाचे गणे उपाय घेत असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे. पाळण्याचा तांडव मोठा चालला असे, पाळण्याचा तांडव मोठा चालला असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे. नटून नटून आल्या साऱ्या ललना तिथे, नटून नटून आल्या साऱ्या ललना तिथे, ललनारी आडी साल भाल घेतिथे, ललनारी आडी साल भाल घेतिथे. पारशाचा तांडव मोठा चालला असे, पारशाचा तांडव मोठा चालला असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे. स्वरनाद करीत असे, सनईचा मंगळ स्वरनाद करीत असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे, नाव बाळाचे मिठे उपाय घेत असे. पारशाचा तांडव मोठा चालला असे,
दीनजना उद्धराय जन्मला असे, दीनजना उद्धराय जन्मला असे, गणपती हे नाव त्याचे ठेविले असे, गणपती हे नाव त्याचे ठेविले असे, महाराष्ट्राचा थाट पुन्हा चालला असे, महाराष्ट्राचा थाट पुन्हा चालला असे, नाव काळाचे देव गणपती असे, नाव काळाचे देव गणपती असे, नाव काळाचे देव गणपती असे. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. गणपती नाव ठेवलं आणि असा हा बोंडवल्याचा सूर्य जन्माला आला. ज्यांनी नामाचं महात्म्य सांगितलं आणि तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमचा सारा संसार प्रपंच मी रामकृपेने पूर्णत्वाला नेऊन देईन. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, भक्ती भावनेनं नाम घ्या. नामधारकाच्या पाठीशी मी अगदी खंबीर उभा आहे. जो नाम घेईल ना त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा पडून राहीन, त्याच्या घराचं रक्षण करीन. दिवसात तुम्ही नाम घ्या, रात्री मी तुमच्या उशाशी बसून नाम घेईन. हा अधिकार ज्यांनी आम्हाला दिला आणि नामाचं महात्म्य सगळीकडे पटवून देऊन सर्वांना भक्ती मार्गाला लावण्याचं काम केलं, असे हे माझे महाराज यांचा जन्म सोहळा आज या ठिकाणी पार पडला. श्रोते हो, ही सेवा करत असताना काही चूक झाली असेल तर क्षमा करा. मी खूप भाग्यवान आहे, आज मला ही संधी मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे बघा, ह्या कोरोना परिस्थितीमध्ये हॉल घेतलेला होता तो कॅन्सल करावा लागला किंवा परमिशन नाकारली गेली कोरोनामुळे. उत्सव कसा होणार ही शंका असताना सुद्धा आम्ही खूप भाग्यवान आहोत. आज आम्हाला आमच्या घरी हा जन्म सोहळा पार पाडायला मिळाला. हे भाग्य आमच्या नशिबी आलं, त्याबद्दल आम्ही सर्वजण उत्तम महाराजांचे ऋणी आहोत. आणि आयोजकांनी ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. श्रोते हो, जर काही चुकलं असेल तर क्षमा करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि महाराजांनी जो नामाचा संदेश दिला ते नाम आपण घेऊया आणि या ठिकाणी आजची कीर्तन सेवा भक्त मयूर कृपाधर राघव, भक्त मयूर कृपाधर राघव, उघडिल मुक्ती द्वार रसने, वदनामाचे सार रसने, वदनामाचे सार रसने, वदनामाचे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चैतन्य स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती आरती होईल आणि या ठिकाणी कीर्तन संपेल. तत्पूर्वी एकच श्लोक म्हणा. नसे ज्ञान काही न वैराग्य काही, नसे ज्ञान काही न वैराग्य काही, नसे रूप काही नसे द्रव्य काही, नसे रूप काही नसे द्रव्य काही, परी आठवी तो सदा अंतरंगा, परी आठवी तो सदा अंतरंगा. नमस्कार कोटी तुला पांडुरंगा, नमस्कार कोटी तुला पांडुरंगा. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. समाधी पाहता समाधान होते, तनु तृष्णवी त्यासी आनंद लेते, मनी भाविते कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय. भगवंताकडे काय मागायचं हे ज्ञान देवा देवा तुझा विसरण व्हावा, गुणगायीनं आवडली माझी सर्व जोडी करके संपला संत संग देवाचा. तुकामुळे गर्भवासी शुभेच्छा देवासी. विघ्नाची तुम्ही पूर्वी प्रेम कृपालयाची, सर्वांगी सुंदर शेरुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव चंदनाची मुली कुंकुकेशरा, हिडे जळित मुठ शोभतो भरा, रुद्रती नुपुरे चरणी घातल्या. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव
वरवन्दना सर्वतुण्डवक्रतुण्डत्रिनयना दास्या माता सर्वारे सदना संकटिकाले निर्वाणे रक्षावे सर्ववन्दना जय देव जय देव जय मंगलमूर्ति जय मनोकामनामूर्ति जय देव जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया जय शिव आभ्रमद्वैत बसारा द्वैत बसारा कारुणिधि धरा अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख सविता मंदरी वाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया प्रभु मंगल धामा कामरूपादित तू अभिराम जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय देवा जय परमात्मा श्री लोकोदारासानि गंगा तीरे प्रकटदासी वृंदावने ग्रामे कुलकर्णी मुषी जय देवा जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय देवा शरणागतासी नाट्य सुभद्रे वीणारागी शुद्ध अद्भुत केले नामोजाति नाम साक्षी भूमंडली राम जय देवा जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योति भावेओ नाहिलो प्रसादति महाभारताची कपाळी प्रीती लागी देवा सदा एक विनंती जय देवा जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय देवा Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare